नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अक्षरा ही आता आलेली असते, ती म्हणजे मंदिरात. अक्षरा मंदिरात याच्यासाठी आलेली आहे की तिला चारुहास सरांनी बोलवलेलं असतं. अक्षरा जेव्हा मंदिरात येते तेव्हा ती शोधाशोध करत असते, चारुहास सरांना कॉल करत असते, परंतु चारुहास सरांचा फोन काही लागत नसतो. ती रिक्षातून उतरल्यापासून त्यांना कॉल करत असते. तिला काळजी वाटत असते की नक्की काय झालेलं आहे, खूप इमर्जन्सी आहे असं चारुहास सरांनी तिला सांगितलेलं होतं. मग नक्की काय इमर्जन्सी आहे हा प्रश्न अक्षराला पडलेला असतो. तर इकडे ओंक्याने फोन करून बोलवलेलं असतं, ते म्हणजे अधिपतीला. ओंक्या ही वाट बघत बसलेला असतो, अधिपती अजून कसा आलेला नाही ही वाट तो बघत असतो आणि ओंक्यालाही प्रश्न पडलेला असतो की अधिपती आला पाहिजे. इकडे अक्षरा शोधाशोध करत असते आणि इकडे ओंक्या मात्र चारुहास सरांशी कॉन्टॅक्टमध्ये असतो. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा ओंक्या आणि त्याचबरोबर चारुहास सरांचा हा जबरदस्त प्लॅन असतो आणि या प्लॅननुसार हे सगळेजण तिथं वर्क करत असतात. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता अधिपतीही धावत आलेला असतो, कारण ओंक्याला काय झाले, ओंक्याला काय झालं ही मोठा प्रश्न त्याला पडलेला असतो. कारण ओंक्या हा त्याचा अपघात झालेला आहे हे अधिपतीला कळलेलं असतं. अधिपती पण तिथे आल्या आल्या ओंक्याला कॉल लावत असतो, पण ओंक्याचा फोन लागत नसतो. तेव्हा अधिपती विचार करू लागतो की अचानक काय झालं. इकडे अक्षराही कॉल लावत असते, तर ओंक्या इकडे चारुहास सरांशी बोलत असतो. ओंक्याला चारुहास सर विचारत असतात काय झालंय. अधिपती म्हणतो काय झालंय या ओंक्याला, अजूनपर्यंत का फोन लागत नाही याचा, मी कधीपासून याला फोन करतोय, नक्की काय प्रॉब्लेम तर झाला नसेल ना. हे सगळं चाललेलं असतं. इकडं अक्षरा पण त्याच गोष्टी करत असते. अक्षरालाही खूप काळजी वाटत असते, तिलाही कळत नसतं की काय करायचं आहे, कारण अक्षरा ही विचार करत असते आणि त्याचबरोबर ती चालत असते. तिथे देवीचा उदो उदो चालू असतो, सगळेजण बोलत असतात, देवाची प्रार्थना करत असतात. अक्षराही तिथून चालत असते, बाकीचेही मंडळी तिथं जमलेले असतात. इकडं ओंक्याला फोन लावतच असतो अधिपती, परंतु ओंक्याचा फोन काही लागत नसतो. आणि मग ओंक्या तिथे उभा राहून मस्त मज्जा बघत असतो. त्याला खूप भारी वाटत असतं, कारण हे दोघं जण आलेले आहेत आणि फायनली या दोघांची भेट होणार आहे असं अधिपतीला वाटत असतं. त्यासोबतच इकडे अधिपती आलेला आहे आणि तो वाट बघतोय, ओंक्या नक्की कुठं आहे, त्याने तर मला सांगितलं होतं तो देवळात बसणार आहे, मग अचानक ओंक्या कुठे गेला असेल हा विचार अधिपती करत असतो. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा अधिपती तिथून चाललेला असतो तेव्हा तो म्हणतो की नक्की ओंक्याचा काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना, मला कळलं पाहिजे तो कोणत्या प्रॉब्लेममध्ये तर नसेल ना, हे सगळं अधिपती बोलत असतो. त्याचबरोबर इकडे अक्षराचे बाबा आणि आई बोलत असतात. अक्षरा कुठे गेली हा प्रश्न त्यांना पडलेला असतो. तेव्हा इरा म्हणते की बाबा तुम्ही का जाऊ दिलं, कारण मला सांगा ते चारुहास सर आहेत, त्यांना आपल्या ताईने वाचवलेलं आहे, त्या सगळ्यातून ताईनं त्यांना बाहेर काढलेलं आहे आणि ते काय ताईची मदत करणार आहेत. तेव्हा ती म्हणते की तुम्ही जाऊ द्यायला नको होतं असं इरा बोलत असते. तेव्हा आई म्हणते की हे बघ इरा, अक्षरा तेवढी हुशार आहे आणि तिला कळतं काय करायचं आहे ते, तू नको सुचवू तिला काय केलं पाहिजे आणि तिनं काही नाही केलं पाहिजे, तिची ती डिसाईड करेल काय करायचं आहे ते, तू त्यांच्यामध्ये नको पडूस आणि ती घेईल निर्णय तिचा. आणि इकडं हिरा मात्र तिच्या बाबांना म्हणत असते की तुम्ही काय करा माहिती आहे का, आत्ताच्या आत्ता ताईला फोन करा आणि तिला बोलवून घ्या माघारी, काही गरज नाही आहे जायची तिथं असं सांगा तिला. हे सगळं तिचं वागणं चाललेलं असतं. आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं की बाबा म्हणतात अगं असं कसं चालेल, असं नाही बोलवू शकत आपण तिला, ठीक आहे ना जाऊ दे ना, असं बाबा तिला बोलत असतात. पण अक्षराचे नखरे खूप सुरू झालेले असतात. अक्षरा म्हणत असते की बाबा तुम्ही ना नेहमी ताईला प्रोटेक्टच करता, नेहमी तिच्याच बाजूने विचार करता, कारण काही चुकीचं घडलं तर ते मात्र तुमच्या लक्षात येत नाही, असं म्हणत अक्षरा बाबांनाच अक्षराची इरा जी आहे ती बाबांनाच ओरडत असते. आई तिला ठणकावते आणि म्हणते बाद झालं आता तुझं, कारण इतक्या वेळ झाला तुझंच ऐकत आहोत आम्ही, आणि अक्षरा आहे ना ती आहे खंबीर, घेईल तिची ती तिचा निर्णय आणि तिला कळतं काय करायचं आहे ते, तू नको अक्कल शिकू असं इकडे आई सांगत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अक्षरा ही मंदिरात आलेली आहे आणि ती आता शोधाशोध करत आहे. तिला कळत नाहीये की नक्की काय झालेलं आहे, आपण कशासाठी इथे जमलेलो आहोत, ह्या गोष्टी तिच्या लक्षातच येत नसतात. ओंक्या मात्र तिथं उभा राहून मज्जा घेत असतो. ओंक्याला खूप भारी वाटत असतं, कारण ओंक्याला माहिती असतं की तो कशासाठी तिथं आलेला आहे किंवा अधिपतीला कशासाठी आणलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी ओंक्याला माहिती असतात. त्याचबरोबर ओंक्या विचार करत असतो की फायनली अक्षरावहिनी आणि अधिपती एकत्र येणार आहे, त्यासाठी ओंक्याला जी मदत करायची आहे ती मदत ओंक्या करत असतो आणि ओंक्याला जे वाटेल त्याचं ते वागणं सुरू झालेलं असतं. इकडे अक्षराचा ठरल्याप्रमाणे त्यांचा प्लॅन ठरलेला असतो आणि त्या पद्धतीनंच तो वागत असतो.
इकडे मात्र पाहायला मिळतं की अक्षरा तिथे पडणार असते आणि तेवढ्यात ओंक्यामध्ये जातो आणि ओंक्या जो आहे तो अक्षराला वाचवतो आणि अक्षरा अधिपतीमध्ये जातो आणि अधिपती हा अक्षराला वाचवतो. अक्षरा ही अधिपतीच्या मिठीत आलेली असते. तिला खूप छान वाटत असतं आणि इकडे चारुहास सरांनी फोन केलेला असतो. चारुहास सर सर्व गोष्टी विचारत असतात आणि त्यांचं असं म्हणणं असतं की काही झालं तरीही आपल्या प्लॅनप्रमाणे आहे ना सगळं, ते फुलं उधळायचं वगैरे सगळं झालं ना व्यवस्थित. तेव्हा ओंक्या म्हणतो हो अगदी व्यवस्थित झालेलं आहे, जसा प्लॅन आपण केलेला होता ना अगदी गोष्टी तशाच घडलेल्या आहेत असं तो सांगत असतो. आणि त्यासोबतच चारुहास सर म्हणत असतात की जाऊ दे, आपल्या ठरलेल्या गोष्टी व्यवस्थित झालेल्या आहेत ना, आपण ज्या पद्धतीनं ठरवलेलं होतं त्या पद्धतीनंच झालेलं आहे ना सगळं. तेव्हा ओंक्या म्हणतो की हो अगदी तुम्ही सांगितलं होतं ना त्याच पद्धतीनं गोष्टी झालेल्या आहेत, काळजी करू नका अजिबात, असं तो सांगत असतो. इकडे चारुहासला मात्र खूपच भारी वाटत असतं आणि चारुहास मात्र तिथे देवाला नमस्कार करत असतो आणि मूर्ती देवीच्या पुढे हात जोडून म्हणत असतो की माझ्या सुनबाईला आणि माझ्या मुलाला एकत्र आण, असं तो प्रार्थना करत असतात. तेव्हा मात्र इकडे त्यांना खूप बरं वाटत असतं. फायनली कुठंतरी मनाप्रमाणे गोष्टी घडत असतात. एवढं सगळं घडत असतं आणि मग अक्षरा आणि अधिपती तिथे पायरीवर येऊन बसतात. अक्षरा म्हणते तुम्ही इथं कुठे? तेव्हा अधिपती म्हणतो ते ना ओंक्याचा मला फोन आलता ना, त्याला काहीतरी ॲक्सिडेंट झाला आहे. आणि मग अक्षरा म्हणते कसे आहेत आता ते, त्यांना काय झालेलं? तेव्हा तो म्हणतो की काय माहिती, आता तर तो फोनच उचलला गेला आहे. मग अक्षरा म्हणते तुम्ही कसे? तेव्हा अधिपती म्हणतो नाही मी बरा नाही आहे. तेव्हा अक्षराला तो विचारतो तुम्ही कसे? अक्षरा म्हणते मी आनंदी आहे. खरं तर अक्षरा आनंदी असण्याचं जे कारण आहे ते आज अधिपतीला माहीत नाही आहे, कारण अक्षराच्या पोटामध्ये अधिपतीचं बाळ वाढते, त्यांच्या दोघांचं प्रतीक तिच्या पोटामध्ये आहे आणि याच गोष्टीचा आनंद हा अक्षराला झालेला आहे आणि ही गोष्ट अक्षरा अधिपतीला सांगत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अधिपती म्हणत असतो तुम्ही काय बाबा, तुमच्याकडे तसलं बटन आहे, अगदी बटन फिरवलं की सगळ्या गोष्टी होत असतात, असं हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र या सर्व गोष्टी जेव्हा चालू झालेल्या असतात तेव्हा इकडे अधिपती बोलत असतो आणि अधिपती म्हणत असतो नक्की काय झालंय, नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला? तेव्हा इकडे अधिपतीला लगेचच अक्षरा म्हणत असते की नाही तसं काही नाही आहे, पण मला ना एक गोष्ट बोलायची आहे. हे जेव्हा चालू झालेलं आहे आणि तेव्हा मात्र इकडे अधिपती म्हणत असतो की मला एक कळत नाही आहे की तुम्ही सारखं ते पोटावर हात का ठेवताय, हा प्रश्न जेव्हा विचारला जातो आणि तेव्हा मात्र अक्षरा म्हणते आहे माझ्या पोटात एक गुपित आहे म्हणून मी माझ्या पोटावरती हात ठेवत आहे, असं अक्षरा इकडे अधिपतीला सांगू लागते. अधिपती म्हणतो पोटात गुपित आहे आणि अक्षरा मात्र पोटावर हात ठेवत असते आणि खूप आनंदात असते. तिला खूप छान वाटत असतं. फायनली तिच्या मनाप्रमाणे गोष्टी घडत असतात, कारण तिला ना भेटायचं होतं आणि त्या पद्धतीनं भेट झालेली असते. या सर्व गोष्टी जेव्हा चालू झालेल्या असतात तेव्हा मात्र इकडे अक्षराला खूपच छान वाटत असतं. अक्षरा अगदी ठरल्याप्रमाणे सर्व गोष्टी करत असते आणि त्यासोबतच अक्षरा म्हणत असते की मला खूपच भारी वाटते. तेवढ्यात अक्षराचं लक्ष जातं, इरा समोरून आलेली असते आणि अक्षरा इराकडे जाते. अक्षराला प्रश्न पडलेला असतो की ही इरा का आलेली आहे, म्हणून अक्षरा तिला विचारू लागते. इरा म्हणते की तू इथे यांना भेटायला आली आहे. तेवढ्यात अधिपती पण समोर येतो आणि अधिपतीला पाहून इरा म्हणू लागते की तू आमच्याशी खोटं बोलून यांना भेटायला आली आहे. अक्षरा म्हणते नाही मला बाबांनाच भेटायचं होतं, त्यांचा मला फोन आलेला होता म्हणून मी इथं आलेली आहे. तेव्हा मात्र इरा म्हणत असते की नाही तू आम्हाला खोटं बोलून आली. तेव्हा अधिपती म्हणतो की कशाला त्या खोटं बोलून येतील, कारण त्या इथं आलेल्या आहेत ना, त्या फक्त आणि फक्त त्यांच्या कामासाठी आलेल्या आहेत. मी माझ्या कामासाठी आलेलो होतो आणि इथं आल्यानंतर आमची भेट झालेली आहे, हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे अक्षरा म्हणत असते पण हे सगळं काय आहे, कारण काहीही झालं तरीही अक्षरा तिथं असते आणि इराने मात्र इराला अक्षरा म्हणते तू जा. इरा म्हणते आपण दोघे मिळूनच जाऊया, पण अक्षरा म्हणते की नाही माझं काम आहे, मला त्यांच्याशी पर्सनल बोलायचं आहे, तुझी तूच जा, असं स्पष्टपणे ती इराला सांगते. इकडे भुवनेश्वरी वकिलांशी बोलत असते आणि ती वकिलांना सांगत असते की तुम्हाला जे काम सांगितलेलं आहे ते तुम्ही लवकरात लवकर करा, असं तिने वकिलांना सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र वकिलांना आता तिने काम दिलेलं असतं आणि वकील मात्र ते म्हणतात की ठीक आहे, पण आता हे जे काम असतं ते म्हणजे शाळा बंद पाडण्याचं काम तिनं वकिलांना दिलेलं असतं आणि शाळा बंद करायला सांगितलेली असते. परंतु इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळतं की आता दुर्गी तिथं आलेली असते आणि दुर्गी म्हणत असते काय नक्की हे ताई तुझं चालू आहे. तेव्हा ती म्हणते शाळेचं काम आहे आणि इराचा फोन आधी इकडे आलेला असतो भुवनेश्वरीला. भुवनेश्वरी मात्र इराचा फोन उचलते आणि म्हणते काय झालं. तेव्हा इरा म्हणते कसं आहे माहिती आहे का, तुम्ही त्यांचं डिवोर्सचं मागं ठेवलं हे बरं मला माहिती आहे, पण आता ते दोघं जण एकत्र भेटाय पण लागलेत मंदिरात, गप्पा मारत होते हसत खेळत चांगल्या. इरा म्हणते काय, इराला भुवनेश्वरी म्हणते काय
तेव्हा इरा म्हणते, हो मी जे खरं आहे ते सांगत आहे, आणि तुम्ही तर त्यांचा डिवोर्स मागं ठेवलेला होता ना, मला वाटतं आता ह्या पण गोष्टीला परमिशन आहे की काय, असं म्हणत ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे भुवनेश्वरीला कळतं की अधिपती हा अक्षराला भेटायला गेलाय. आता एकच उपाय असतो, तो म्हणजे अधिपतीला बोलवून घ्यायचं असेल तर दुर्गीला सांगायचं, जा बाई तू पळत जा आणि लवकरात लवकर घेऊन ये, आणि लवकरात लवकर घेऊन ये ते म्हणजेच इकडे त्या अधिपतींना घेऊन ये. मग तिथं जाऊन कारण हे सांगायचं आहे की अधिपतीला हे सांगायचं तिथं जाऊन की आता भुवनेश्वरीची तब्येत बिघडलेली आहे. आता भुवनेश्वरीची तब्येत बिघडली आहे ही गोष्ट कारण सांगायची आणि मोठा राडा करायचा, हे मात्र नेहमीचं चाललेलं असतं. इकडे डॉक्टर घरी येतात. डॉक्टर आलेले पाहून चारुहास म्हणत असतो की काय झालंय नक्की, कोण आजारी आहे. तेव्हा डॉक्टर म्हणतात की थोरले सरकार आजारी आहेत. तेव्हा मात्र इकडे लगेचच अधिपती पण आलेला असतो, कारण दुर्गी पळत गेलेली असते आणि तिथे जाऊन म्हणू लागते की आत्ताच्या आत्ता चल. अधिपतीराव आत्ताच्या आत्ता चला, खूप मोठा राडा झालेला आहे आणि घरी ताई चक्कर येऊन पडलेले, डॉक्टरांनी बोलवले, चला तुम्ही लवकर, असं म्हणत बोलवायला आलेले असते. पण इकडे सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय आहे, म्हणजे हे अचानक का घडतंय, हा प्रश्न पडलेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे आता अधिपती घरी आलेला असतो हे पाहून चारुहास विचारू लागतो. तेव्हा दुर्गी तिथे धावत येते आणि म्हणते, तुम्ही इथं काय करताय, बरं चला लवकर, बरं आधी कसं आहे माहिती आहे का, ताईची तब्येत तिकडे लय बिघडली आहे, तुम्ही चला वरती, असं म्हणत अधिपतीला घेऊन जाते. आणि मग इकडे चारुहासच्या लक्षात येतं, दुर्गी मात्र देवा हे सगळं काय होतंय, ह्या ताईला ना सारखं ह्या महिन्यात सारखे चक्र यायला लागलेत, सारखंच असं तिला त्रास होतोय, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र दुर्गी रडत असते. तेव्हा अधिपती म्हणतो, डॉक्टर साहेब आलेत ना, ते पाहतील ना, तू कशाला उगीचच काळजी करतेस, होईल सगळं व्यवस्थित, हे सगळं चाललेलं असतं. आणि मग डॉक्टरांना अधिपती विचारू लागतो की काय झालंय नक्की, कशामुळे असं होतंय. डॉक्टर म्हणतात की त्यांनी काहीतरी स्ट्रेस घेतलेला आहे. इकडे अधिपती अक्षरा ही मंदिरात देवाच्या पुढे हात जोडून म्हणत असते की मला माझा संसार पुन्हा हवा आहे, मला माझा संसार पुन्हा मिळेल ना, असं ती बोलत असते. आणि त्याच वेळी पाहायला मिळतं की तिला चारुहासचा फोन येतो. तिनं देवाला नमस्कार वगैरे करते आणि तेवढ्यातच चारुहासचा फोन आलेला असतो. आणि चारुहास म्हणत असतो की काय झालं अक्षरा, तुझी आणि अधिपतीची भेट झाली का. तेव्हा अक्षरा म्हणते, हो पण बाबा काय झालेलं, इमर्जन्सी होती ना, तुम्ही का आला नाही, मी आले इथं थांबले, तुमची वाट बघते. तेव्हा चारुहास म्हणत असतो की मला सांग, तुझी आणि अधिपतीची भेट झाली का. तेव्हा अक्षरा म्हणते की हो. तेव्हा चारुहास इकडे अक्षराला सांगू लागतात की हे सगळं मी केलेलं नाटक होतं तुझ्या आणि अधिपतीची भेट होण्यासाठी, त्यासाठी बाळा मला माफ कर, असं चारुहास तिची माफी मागतात. अक्षरा म्हणते, बाबा तुम्ही आमच्यासाठी केलं हे सगळं, आणि असं म्हणत ती दोघंजण बोलू लागतात. आता इकडे अधिपती जो आहे तो विचार करत आहे भुवनेश्वरीची तब्येत का बिघडलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.